आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा ताईंचा लोणचं तयार केलं की त्याला बुरशी लागते किंवा तो खराब होतो. पण आज मी तुम्हाला घरच्या घरी लोणचं तयार करून वर्षानुवर्ष कसं टिकतं आपलं लोणचं हे खूप काळ टिकणार आहे. पाहू शकता मी हे लोणचं तयार केलेलं आहे. या लोणच्याला कुठंही बुरशी किंवा लोणचं खराब वगैरे अजिबात झालेलं नाही. तुम्ही पाहू शकता मी हे संपूर्ण भरणी भरून लोणचं तयार केलेलं होतं. ते संपत आलेलं आहे. पण माझ्या लोणच्याला कुठंही बुरशी किंवा लोणचं माझं अजिबात खराब झालेलं नाही. आणि अशाच पद्धतीने मी लोणचं तयार करून माझं वर्षानुवर्ष लोणचं हे टिकतं. आता मी हे कसं टिकवायचं, त्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही लोणचं घालता त्यावेळेला त्यामध्ये लवंग आणि मिरे यांची मिक्सरमध्ये छान पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ते या लोणच्यामध्ये टाकायचं आहे. आणि तिसरा इन्ग्रेडियंट म्हणजे आहे खडा हिंग. हा खडा हिंग घेऊन तुम्ही खलबत्त्यामध्ये ओबडधोबड याचे बारीक करून घ्यायचं आहे आणि ते या लोणच्यामध्ये टाकायचं आहे. आणि दररोज लोणचं हे न विसरता सकाळी आणि संध्याकाळी दररोज याला खालीवर करून घ्यायचं आहे किंवा या भरणीला आपण अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. पूर्ण तळापर्यंत हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये आपण जे काही वस्तू टाकलेल्या आहेत ते छानपैकी मिक्स होतील आणि त्याला बुरशी वगैरे लागणार नाही. त्यासाठी आपण असा कोरडा चमचा वापरायचा आहे. वरपासून ते खालीपर्यंत या चमच्याच्या मदतीने संपूर्ण आचार हा हलवून घ्यायचा आहे. दररोज ना चुकता 2 वेळेस हा आचार तुम्ही हलवून घ्यायचा आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लोणच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही, जेणेकरून आपलं लोणचं हे वर्षभर टिकणार आहे. त्याला बुरशी वगैरे लागणार नाही. कारण आपण यामध्ये लवंग आणि मिरे ॲड केलेले आहे. तसेच हिंग आपण यामध्ये ॲड केलेला आहे. लवंग, मिरे आणि यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे या लोणच्याला हे कोणत्याही प्रकारचे फंगस लागू देत नाही. हे या लोणच्यामध्ये टाकण्याचं सर्वात महत्त्वाचं हे 3 इन्ग्रेडियंट आहे, जेणेकरून आपलं लोणचं हे वर्षभर टिकतं. अजिबात याला बुरशी वगैरे लागत नाही. तर तुम्ही या गोष्टी या लोणच्यामध्ये ॲड करायच्या आहे आणि तुमचं लोणचं हे वर्षभर टिकणार आहे. मी सांगितलेल्या संपूर्ण ट्रिक्स तुम्ही वापरून हे लोणचं तयार करायचं आहे आणि तुमचं लोणचं हे अशा पद्धतीने तुम्ही तयार करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे.